सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। साक्षात दत्त या स्वरूपाची प्रचिती त्यांची आलेली आहे आणि संपूर्णपणे फक्त कोकणामध्येच, म्हणजे की ते माणगावला जन्माला आले, म्हणजे जे आपल्या इथलं रत्नागिरी बाजूचं जे माणगाव आहे त्या माणगावला त्यांचं जन्मस्थळ आहे आणि तिथून अख्खं भारत भ्रमण करून ते या ठिकाणी त्यांनी म्हणजे नर्मदेच्या किनाऱ्यावरती गरुडेश्वर या ठिकाणी समाधी घेतली। आतमध्ये त्यांची समाधी आहे, म्हणजे ज्या समाधीचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। तर टेंबे स्वामींच्या कार्यामध्ये म्हणजे की त्यांनी जे काथक कार्य केलं आहे ते तर खूप मोठं आहे, म्हणजे परंतु आपल्याला त्याच्यामधनं शिकवण घ्यायची आहे। म्हणजे की टेंबे स्वामींचं चरित्र घोराष्टक सगळेजण म्हणत असतील, कितीतरी रचना त्यांनी केल्या, त्या रचनांमध्ये सुद्धा वेगवेगळे त्यांनी आविष्कार केलेत की एक त्यांची दत्तभावांनी आहे किंवा दत्तस्तोत्र एक आहे, ज्या स्तोत्राचा तुम्ही प्रत्येक ओळीचा जर पहिला शब्द घेतला तर त्याच्यापासून गीतेचा 18वा अध्याय तयार होतो। म्हणजे काय रचना असेल किंवा काय बुद्धिमत्ता असेल याची आपल्याला कल्पना येऊ शकते। परंतु काय शिकायचं या ठिकाणी येऊन, तर त्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग तुम्हाला सांगतो। एक दिवस असं झालं की ते सगळीकडे भ्रमंती करत असायचे आणि भ्रमंती करत असताना असाच पितृपक्ष होता। त्या पितृपक्षामध्ये ते एका गावामध्ये उतरलेले होते आणि त्या गावामधली एक धनिक व्यक्ती होती। ती व्यक्ती त्यांच्या जवळ आली आणि त्यांनी प्रार्थना केली की आज माझ्या वडिलांचं पितृकार्य करायचं आहे, त्यांच्या आज म्हणजे की श्राद्ध करायचं आहे आणि मला कोणी विप्र भेटत नाही आणि तुम्ही या ठिकाणी आलायत आणि श्रेष्ठ आहात तुम्ही, तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विप्र म्हणून जर कार्य करून दिलं त्या ठिकाणी तर माझ्या वडिलांच्या आत्म्याला निश्चित शांती मिळेल आणि यावर्षीचा माझा श्राद्धक्रमसुद्धा पूर्ण होईल। तर मग त्यांनी बघितलं की आता जरी मी संन्यासी असलो तरी पेशाने म्हटलं तर मी विप्रच आहे, म्हणजे की मला भिक्षुकी करायला पाहिजे आणि श्राद्धकर्म मला येतं आणि तो म्हणतो की मला ते मनापासून करायचं आहे आणि त्याचं नाही तर राहून जाईल की त्याला जर विप्र भेटले नाही तर मग माझं परम कर्तव्य आहे की मी ते करायला पाहिजे। म्हणजे कधी कधी असं होतं ना, आपण साधनेमध्ये एवढं स्वतःला अडकून घेतो की मग आपण म्हणतो नाही नाही मी आता कुणाच्या घरी खाणार नाही, मला परान्न वर्ज्य आहे। तुझी प्रगती काय एवढीशी आणि तुझे नियम काय एवढे मोठे की मला परान्न वर्ज्य आहे। काही लोक असं म्हणतात की मला साक्षात्कार झाला, आता कुणाच्याही घरी जायचं नाही, तू तुझ्याच घरी राहायचं, कुणाच्याही घरी जायचं नाही। तर स्वामी समर्थ केंद्राची गादी आपल्याकडे आहे, म्हणजे पळसदरी मठाची गादी आपल्याकडे आहे। तर कुतूहलाने मला सुद्धा लोकांनी विचारलं जे माझ्या जवळचे आहेत ते की तुम्हाला स्वामींचा कधी साक्षात्कार नाही झाला का, म्हणजे यांना एवढा साक्षात्कार होतोय, म्हणजे की यांची तपश्चर्या आम्हाला माहिती आहे की नो डाऊट असेल, म्हणजे तर खरंच असं होतं का? तर मी म्हटलं हो होतं, म्हणजे साक्षात्कार होतो किंवा आदेश येतो त्याप्रमाणे त्यांना आदेश आला असेल म्हणून। मग म्हणलं की तुम्हाला काय आदेश आला नाही का? म्हणलं उठता बसता आदेश केलेत स्वामींनी, मला आतापर्यंत आयुष्यामध्ये 14 वेळा आदेश केले स्वामींनी, पण मला पहिला आदेशच इतका चांगला केला ना की त्याच्यामध्ये माझं अख्खा अध्यात्म सुधारलं, किंबहुना अध्यात्म म्हणण्यापेक्षा मी स्वतः सुधारलो। मग त्यांनी विचारलं की काय तो पहिला आदेश काय होता? म्हणलं मला पहिला आदेश खूप चांगला केला, मी ज्या दिवशी गादीवर बसलो त्यावेळेला पहिल्या दिवशी मला स्वामी समर्थांनी आदेश केला, तो आदेश हा केला की या कारणाने ऐक आणि या कारणाने सोडून दे। आणि मला वाटतं अध्यात्मामध्ये ना आपण तेवढंच करायला पाहिजे की या कारणाने ऐकायचं, त्या कारणाने सोडून द्यायचं, विनाकारण चर्चा करणं, आपलं मत त्याच्यावरती मांडणं, 10 लोकांचं मत गोळा करणं म्हणजे अध्यात्म नाही आहे। तर अध्यात्म आहे की मला त्याच्यापासून काय समजलं। तर आज टेंबे स्वामींचं दर्शन घेऊ, पितृपक्षामध्ये दर्शन घेऊ, तर ज्यावेळेला तो माणूस विनंती करतो त्यावेळेला ते एवढे मोठे संन्यासी आहेत की आज दत्ताचा 4था अवतार आहे, परंतु त्यांना विप्र म्हणून ज्यावेळेला गणलं गेलं त्यावेळेला ते त्याच्या घरी गेले आणि त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचं श्राद्धकर्म व्यवस्थित करून दिलं, सगळं श्राद्धकर्म वगैरे सगळं झालं। त्यांनी सांगितलं की तुम्ही आता प्रसाद प्राशन करायला पाहिजे। आता पुरोहिताचं एक कर्तव्य आहे की त्यांनी जर त्याचं याज्ञिकी पूर्ण केलेली आहे, त्यांनी जे काही कार्य आहे, जी पूजा असेल, श्राद्ध असेल, जी काही याज्ञिकी त्यांनी पूर्ण केली आहे तर त्याच्या भोजनाचं म्हणजे दक्षिणा आणि भोजन याचा त्यांनी स्वीकार करायला पाहिजे। त्याप्रमाणे ते जेवले आणि जेवण झाल्याच्या नंतर असं आलं की तिथली सगळी तयारी सगळी आवरत असताना एक चांदीचं गडवं होतं, ते त्यांनी स्वतःच्या भांड्यांमध्ये म्हणजे स्वतःची जी काही होती व्यवस्था त्या व्यवस्थेमध्ये ते बांधलं आणि ते घेऊन आले आणि घेऊन आल्याच्या नंतर ते झाडाखाली जिथे विश्रामाला होते त्या ठिकाणी ते विश्रामाला थांबले आणि ते आराम करत होते आणि 4 सव्वा 4 झाले असतील। 4 सव्वा 4 नंतर पुन्हा तो यजमान आला आणि हात जोडून त्यांच्यापुढे उभा राहिला। आता संन्यासी व्यक्ती ही सावध असतात, कुठेही झोपले तरी त्यांना कळलं की कोणीतरी आपल्या जवळपास आले, चाहूल लागली, ताडकन उठून बसले आणि म्हणले अरे काय झालं, का आला तुम्ही परत? तर म्हणले माफ करा म्हणून मला लाज वाटते म्हणजे तुमच्यासमोर बोलायला आणि मी खूप चुकीचं असेल तर मी पहिली तुमची माफी मागतो म्हणून। नाही म्हणले काय झालं सांग, तुझं कर्मामध्ये काय राहिलं का, काही अपूर्णता राहिली का? तो म्हणलं काही अपूर्णता राहिली नाही, पण एक प्रॉब्लेम असं झाला आहे की मी सगळं आवराआवर केली तर चांदीचा एक लोटा कमी आहे म्हणून। तर म्हणलं अरे बापरे असं आहे का? मग त्यांनी लगेच स्वतःचं ते गाठोडं काढलं, ते सोडलं आणि त्यातून चांदीचा तो गडवा काढून दिला। त्या माणसाची निश्चितपणे ही श्रद्धा होती। तो म्हटला नाही चुकून तुमच्या भांड्यामध्ये आला असेल, तुम्ही चुकून आवरताना ते ठेवलं असेल, मला काही हे नाही, म्हणजे
पण ती घरामध्ये रुखरुख लागते आणि ही माझी वडिलोपार्जित भांडी आहेत, म्हणजे की आमच्या पिढ्यानपिढ्याची भांडी आहेत की मला ती जतन करणं कर्तव्य आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. नाही तर तुमच्या ज्ञानापुढे आणि तुमच्या सेवेपुढे काही नाही. त्यावेळेला ते त्यांनी त्याच्या हातामध्ये दिलं आणि मला म्हणले फक्त एकच प्रश्नाचं उत्तर दे म्हणून. हे जेवण कोणी बनवलेलं होतं? त्यामुळे जेवण बनवायला आमच्याकडे बाई आहे, त्या बाईने हे बनवलं होतं. बोले तुला हिचा इतिहास माहिती आहे का, ही काय करत होती माहिती आहे का? त्याने हात जोडले आणि सांगितलं की गावोगावामध्ये सगळीकडे चोऱ्या करत होती, चोऱ्या करून लोकांनी हिला पकडलं, हिला वाईट टाका आणि बाहेर काढा म्हणून सांगितलं. हिच्यावर दया दाखवायची म्हणून मी तिला कामावरती ठेवलं. पण महाराज मी निक्षून सांगतो, जेव्हापासून तिला कामावर ठेवलं तिने 1 रुपयाची सुद्धा माझ्याकडे चोरी केलेली नाही किंवा माझ्या निदर्शनात आलं नाही. ते म्हणले ते सगळं जरी खरं असलं तरी तिच्या प्रकृतीमध्ये आणि प्रवृत्तीमध्ये ते चोरीचे भाव इतके भरलेले आहेत की तिच्या हातचं अन्न जेव्हा मी खाल्लं त्यावेळेला तो गडवा आपोआप माझ्या हातून त्याच्यामध्ये ठेवला गेला. सांगायचं तात्पर्य आहे ना, या गोष्टीमधनं बरंच काही घेण्यासारखं आहे. सर्वात महत्त्वाचा भाग घेण्यासारखा आहे की टेंबे स्वामींसारखा माणूस स्वतःची चूक कबूल करतो आणि संशोधन करतो की ती चूक का झाली आणि मग त्या गोष्टीवरती पूर्णपणे ती चूक आपल्या हातून पुन्हा होणार नाही या प्रकारची काळजी घेतो. मला वाटतं टेंबे स्वामींकडे येऊन आपण एवढं शिकलो तरी पुष्कळ आहे. आपण फार मोठे आध्यात्मिक आहोतच, त्याहून मोठे आपण संसारवादी आहोत. आणि बघायला गेलं तर एक ना धड न भाराभर चिंध्या, आपण करत काहीच नाही. संसार पण धड करत नाही आणि अध्यात्म पण धड करत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी काय होतं की आपल्या अर्धवट संकल्पना, तर त्या अर्धवट संकल्पना सोडल्या पाहिजेत. आणि इथे जर नर्मदा मैयाने किंवा टेंबे स्वामींनी पितृपक्षामध्ये खूप निवांत आपल्याला बोलवलं आहे की आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर टेंबे स्वामी आणि तुम्ही ह्याच्या पलीकडे तिसरं कोण नसणार आहे. मग अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेला बोलवलं त्यावेळेला त्यांच्याकडनं हा उपदेश घ्यायला पाहिजे की इथून मी गेल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये मी काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या गोष्टी मला समजतील त्या पूर्णपणे मी माझ्यामध्ये रेक्टिफाय करेन. म्हणजे की चुकांची दुरुस्ती करणं खूप इम्पॉर्टंट आहे. वारंवार चुका या आपण करतच असतो, पण चुकांची दुरुस्ती करायला पाहिजे आणि ती चुकांची दुरुस्ती करायला आपण या ठिकाणी शिकलं पाहिजे. तर हा एक छोटासा या ठिकाणचा सत्संग होता टेंबे स्वामींबद्दलचा. पुन्हा प्रश्न तोच आहे की तुम्हाला टेंबे स्वामींनी का बोलवलं आहे आणि गिरनार यात्रेला दत्तात्रेयांनी तुम्हाला का बोलवलं आहे? आत्ता एकांतामध्ये तुमची भेट का होणार आहे या गोष्टीचा विचार करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अष्टाध्याक्षरी मंत्र आहे. टेंबे स्वामींचा सुद्धा खूप आवडता मंत्र आहे, भगवान दत्तात्रेयांचा सुद्धा आवडता मंत्र आहे. त्याचं पूर्णपणे आतमध्ये गेल्यानंतर गजर आपण घेऊया, पूर्णपणे प्रदक्षिणा करूया. त्यांचं साक्षात त्या ठिकाणी समाधी स्थान आहे, त्या समाधीचं दर्शन घेऊया. 2 मिनटं शांतपणे बसूया. ध्यान असं न म्हणता ज्या काही अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेमध्ये ध्यान शोधण्याचा प्रयत्न करा, एकाग्र होण्याचा प्रयत्न करा. तेवढा प्रयत्न जमला ना की ध्यान आपोआप लागेल. ते वेगळं तुम्हाला शिकवायची गरज नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.